नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण आजच्या एपिसोडला आपल्या काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि बऱ्याच जातकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ तयार करतो. विष कन्या या विषयावरती मधल्या एक 15 दिवसामध्ये एक व्यक्तीनं बरंच यूट्यूबला त्यानंतर व्हॉट्सअपला काही मेसेज केले. त्याच्या मतानुसार ज्या पद्धतीनं विषकन्या योग आहे किंवा आमच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं विषकन्या योग आहे त्याची जी मीमांसा आहे ती आपण इतरनी केली पाहिजे. माझं पुस्तक आहे, विषकन्या नावाचं पुस्तक आहे माझं. हे पुस्तक 2013ला प्रसिद्ध झालंय. याच्या 4 आवृत्ती निघाल्यात. हे पहिली गोष्ट. ज्यावेळेला माझ्यासमोर सुद्धा मी अभ्यास करत असतेवेळी विषकन्या विषपुत्र हा योग आला, त्यावेळेला मी याचा माझ्या पुढं सुद्धा खूप मोठे मोठे प्रश्न पडले. मग हे विषकन्या योग कसे बघायचे, का बघायचे, त्यानंतर याचे परिणाम काय होतात, कसे होतात, त्या परिणामाचा शेवट काय होतोय, या देखील गोष्टीला इतरने खूप महत्व आहे. आपल्या पंचांगामध्ये दिलेला आहे. मग पंचांगामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपण तंतोतंत तशाच घ्यायच्या का, किंवा बाकी त्या पद्धतीनं मी घेतलेले आहेत त्या पद्धतीनं त्या घ्यायच्या. पंचांगामध्ये त्यांनी दिलेलं आहे की रविवार, मंगळवार, शनिवार याच्या एका वारी कृत्तिका, अश्लेषा, शततारका या नक्षत्रावर द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी ही तिथी येईल. त्यावेळेलाच हा विषकन्या योग मानावा असं पंचांगामध्ये दिलेलं आहे. मी मात्र या योगाला या हेत थोडासा काय केला, चेंज केलेला आहे आणि ते चेंज करून मी बऱ्याच पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं ह्याची मांडणी केलेली आहे. एका दिवसाला म्हणजे 24 तासाला चंद्र नक्षत्र एक होतं. मग चंद्र नक्षत्र एक जरी आलं तरी 24 तासाला 12 लग्न होतात आणि ही 12 लग्नाप्रमाणे तो चंद्र जरी कृत्तिका, अश्लेषा, शततारका नक्षत्रात असला तरी सुद्धा त्याची जागा बदललेली असते. म्हणजे रवी प्रमाणे तो विषय झाला. आता ह्या ठिकाणी ही काय होतंय तर हे जे ही जी नक्षत्र आहेत म्हणजे 1 ते 27 ही नक्षत्र आहेत, ही प्रत्येक महिन्याला तुमची ती येणारच. म्हणजे रवी हा आणि तुमची नक्षत्र ही तुमची एकसारखी येणार. मग याच्याप्रमाणे जर आम्ही विचार केला तर ती महिन्याप्रमाणे ती 30 नक्षत्र आली. मग 12 हे लग्न आमची झाली. मग एका लग्नावर जर का हीच नक्षत्र आली तर मग सगळ्याच्या सगळ्याकडे पत्रिका विषकन्याच्या झाल्या का, तर झाल्या नाहीत, होत नाहीत. कारण ह्या नक्षत्रांच्या कुठल्या ग्रहाबरोबर युती आहे, कुठल्या ग्रहावर प्रतियुती आहे, ती कशी आहे, कोणत्या ठिकाणी आहे, याला महत्व राहतं. बर, पंचांगामध्ये त्यांनी काय दिलं, वार दिला, तिथी दिली आणि नक्षत्र दिलं. नक्षत्र 24 तास आलं, वार 1 दिवस आला, मी 24 तास आला, तिथी 24 तास आली. मग यातून हे गणित तिन्हीचं मिळाल्यानंतर मग विषकन्या योग किंवा विषपुत्र योग असं कधी होत नाही.
कारण चंद्र हा निव्वळ या नक्षत्रामध्ये म्हणजे आश्लेषा, कृत्तिका, आश्लेषा, शततारका या नक्षत्रात असल्यानंतरच विषकन्या किंवा विषपुत्र योग होतो हे म्हणणं सारासार चुकीचं आहे. सारासार चुकीचं आहे. कारण जसा चंद्र आहे तसे इतरही ग्रह आहेत आणि या ग्रहांचा देखील परिणाम, ग्रहांवरती देखील परिणाम या नक्षत्रांचा होतो. कारण आपण बघतोय जसा चंद्र प्रत्येक नक्षत्राच्या प्रत्येक चरणातून जातोय तसा प्रत्येक ग्रह प्रत्येक नक्षत्राच्या चरणातून जातोय आणि तो आपल्याला पत्रिकेमध्ये दिसतोय. मग जर का ही सिच्युएशन जर असेल तर अभ्यास करणाऱ्यांनी आपल्याला त्या पद्धतीनंच तो केला पाहिजे. ही त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ही आपल्याला अभ्यास करण्यासाठी निव्वळ एक चंद्रग्नी इथे उपयोगाला आला का? नाही आला. बर, जर चंद्रच आला नाही इतरही ग्रह आले म्हणजे इतर रवी पासून हर्षल नेपच्यून पर्यंतचे ग्रह आले, मी प्लुटो घेणार नाही. का प्लुटो घेणार नाही? तर मला प्लुटोचा अभ्यास नाहीये, त्याच्यामुळे मी प्लुटो घेणार नाही. मग ही जी नक्षत्र आहेत या नक्षत्रामध्ये निव्वळ चंद्र येऊन चालणार म्हणजे असून म्हणजे त्याचे परिणाम होतात असं म्हणून चालणार नाही, तर इतर ग्रह असताना देखील याचे परिणाम होतात. मग हे परिणाम आपल्याला दिसतायत. आपण ज्यावेळेला पत्रिका रीडिंग करतो त्यावेळेला हे परिणाम आपल्याला प्रत्यक्षात दिसतात. चंद्र इतर नक्षत्रात असतो, शुभ नक्षत्रात असतो, पण रवी, बुध, शुक्र, मंगळ, शनी, गुरु, हर्षल, नेपच्यून हे मात्र अगदी क्रूर नक्षत्रात असतात. मग आता क्रूर नक्षत्र ही 3च आहेत का? तर नाही आहेत. ही नक्षत्र बऱ्याच वेळेला होतात ही. मग ही क्रूर नक्षत्र नसताना सुद्धा ती होतात. मग ही सिच्युएशन कशी येते? तर ती पत्रिकेतल्या ठेवणनुसार होते. आपण उदाहरण घेतेवेळी एक वेगळं उदाहरण घेऊया. मीनेचा शुक्र. मीनेचा शुक्र हा उच्चेचा शुक्र, पण प्रत्यक्षात आपल्याला या शुक्राची फलं मात्र वेगळ्याच पद्धतीनं मांडलेली दिसतात. म्हणजे उच्चेचा ग्रह म्हणजे तिची सगळी फळं चांगलीच मिळाली पाहिजेत, हे जे आपण म्हणतोय हे चुकीचं होतंय. मग जर का ही सिच्युएशन उच्चेच्या ग्रहाबद्दल जर असेल तर मग नीचेच्या ग्रहाबद्दल मग मी इथं नीचेचा ग्रह किंवा उच्चेचा ग्रह म्हणणार नाही आणि मी तो मानतही नाही आणि मी तो शिकवतेवेळी कधीही शिकवलेला नाही. तर ग्रह ज्या नक्षत्रातून जात असतो त्या नक्षत्राचा परिणाम होत असतो. मग हा परिणाम जो होतोय तो परिणाम शुभ आणि अशुभ हे दोन्ही पद्धतीने होतात. मग मीनेचा शुक्र हा काय केला? 2 टोकाच्या भूमिका करतो. एक, त्या जातकाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेक्शुअल लाईफ देतो आणि 2, त्या जातकाला बिलकुल सेक्शुअल लाईफ देत नाही. म्हणजे तो त्या लाईफ बद्दल त्या जातकाला अगदी त्याचा खडतर प्रवास असतो. हे त्या ग्रहाचा आहे. मग हा मीनेचा शुक्र प्रत्येक ठिकाणी तसा होतो का? नाही होत. म्हणजे प्रत्येक 2 तासाला या शुक्राची देखील स्थिती बदलत जाते, हे लक्षात घ्या. आता कृत्तिका नक्षत्र आहे आणि कृत्तिका नक्षत्रामध्ये चंद्र आहे किंवा रवी आहे, बुध आहे, मंगळ आहे. मग ह्याच्यामध्ये त्या मंगळावरती या कृत्तिका नक्षत्राचा परिणाम होत नाही का? होतोय. आणि तो परिणाम झालेला जो आहे हा परिणाम
आपल्याला त्या पत्रिकेमध्ये म्हणजे त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये त्या पद्धतीचे योग तुम्हाला ते दिसतात. मग हे योग आपल्याला का दिसतात? तर त्या नक्षत्रामधनं तो ग्रह जात असते वेळी त्याच्यावरती होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला इथे दिसतात. आता आपल्या आकाश म्हणजे ब्रह्मांडामध्ये ही काही 27 नक्षत्र नाही आहेत. तर एकूण आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी ही 88 नक्षत्र घेतलेली आहेत. त्याच्यातली आपल्या अभ्यासासाठी त्यांनी पंचांगामध्ये 27 नक्षत्र घेतली. ठीक आहे. म्हणजे 88 इतर नक्षत्रांचा आपल्यावरती परिणाम होत नाही का? तर तोही आपल्यावरती परिणाम होतो. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग आता एक झालं. मग त्याच्याही पेक्षा हे नक्षत्र झाले. नक्षत्र ही तारका समूहाचे झाले. पण हेच तारका समूह काय होतात? त्यातनं ग्रह जात असतो. त्याचा परिणाम त्या म्हणजे नक्षत्रांचा परिणाम ग्रहावरती होतोय. कारण नक्षत्रामध्ये आणि ग्रहांमध्ये अंतर किती आहे? प्रचंड अंतर आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला लिंबस किंवा तारे याच्यातनं तुम्हाला देतो. 88 नक्षत्र सोडून ब्रह्मांडामध्ये असंख्य स्थिर तारे आहेत. निंबस आहेत, अर्बिक आहेत आणि याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवरती येण्यासाठी 200 पासून 300, 350, 400 वर्ष प्रकाश वर्ष दूरकणी आहेत. आणि हे निंबस मधनं येणारा जो ग्रह आहे तो ग्रहावरती त्या निंबसचा किंवा त्या ताऱ्याचा किंवा त्या स्थिर ताऱ्याचा परिणाम होतो. म्हणून तो तारा म्हणजे तो ग्रह त्या ताऱ्यामुळे तो ग्रह दूषित होतो. निंबसमुळे होतो, अर्बिकामुळे होतो. आपण आता विचार की नाही केला. बघा त्यांनी कृतिका, अश्लेषा आणि शततारका ही नक्षत्र त्यांनी काय म्हणून घेतली? विष नक्षत्र म्हणून घेतली. पण इतकीच आहेत का? नाही आहेत. आपल्या कृतिका नक्षत्रामध्ये प्रचंड मोठी अर्बिका आहे. जी अर्बिका लाल रंगाची आहे. त्यानंतर तुमच्याकडे म्हणजे अश्लेषा नक्षत्रामध्ये असलेली जी अर्बिका आहे ती देखील तुम्हाला निळ्या रंगाची दिसेल. आणि मूळ नक्षत्रामध्ये असलेली जी अर्बिका आहे ती तुम्हाला लाल रंगाची दिसेल. शततारका नक्षत्रामध्ये असलेली जी आहे ती देखील तुम्हाला लाल रंगाची दिसेल, निळ्या रंगाची दिसेल. लाल निळा हा जो कलर आहे हे तुम्हाला त्या तीव्रतेचं ते गणित आहे. आणि या ह्याच्यातून ज्या वेळेला तो तारा किंवा तो ग्रह म्हणजे तारा किंवा ग्रह म्हणजे किंवा चंद्र जो प्रवास करत आहे त्याच्यावरती लाईट तिथं पडतोय. याचं उदाहरण आपण घेतलं तर खूप सूक्ष्म आपल्याला उदाहरणं घेता येतील. चांगलीही घेता येतील आणि वाईटही घेता येतील. बघा कृतिका नक्षत्राचा 29.45 अंशावरचा मंगळ हा काय करतोय? तो त्या जातकाला भासतोय. आपण इथं गणित काय केलं? कृतिका नक्षत्राचा मंगळ झाला तो सप्तमात आला तरी भाजणार, षष्ठात आला तरी भाजणार, पंचमात असला तरी भाजणार. हे गणित होतच नाही. तर तो अष्टमात ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्याला भाजणार. म्हणजे हे त्याचं गणित झालं. तसं प्रत्येक नक्षत्राचं प्रत्येक गोष्टीचं ते वेगवेगळं गणित होतंय. एखादी व्यक्ती म्हणजे अशुभ असलेली व्यक्ती ही प्रत्येक गोष्टीमध्ये अशुभ नसते. ही त्याचं पहिलं गणित आहे. विषकन्या म्हटला किंवा विषपुरुष म्हटला की तो सगळ्याच बाबतीमध्ये बाद आहे हे म्हणून चालणार नाही.
तो कोणत्या बाबतीमध्ये म्हणजे तो अशुभ आहे याचा आपल्याला विचार नाही करावा लागेल. म्हणजे तो वैवाहिक जीवनामध्ये खराब आहे, त्याच्या लाईफमध्ये खराब आहे, की त्याच्या लाईफमध्ये म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला कोणत्या पद्धतीच्या अडचण येणार आहे त्याच्यामधनं तो खराब आहे. हे आपल्याला गोष्टी वेगवेगळ्या करून त्याचं तुम्हाला शेकडो पद्धतीनं काय करावं लागेल, ते वर्गीकरण करावं लागेल. तर तुम्ही याच्यामध्ये हे बसू शकाल. तुम्ही जर 29.45 अंशावरचा मंगळ जर घेतला तर तो त्या जातकाला भाजणार नाही. आणि 45 अंशामध्ये आल्यानंतर तो सप्तमात असताना देखील त्याला भाजणार नाही. म्हणजे तो अष्टम स्थानामध्ये काय झाला, अशुभ झाला. हे त्याच्यातलं पहिलं गणित आलं. आता दुसरा एक चांगला योग सांगतो आणि ज्या योगामुळे खूप लोक वेगळंच अर्थ काढून बसलेत. अष्टम स्थान म्हणजे गुप्त धनाचं स्थान असं म्हणून खूप लोक त्याला म्हणतात. पण ही गोष्ट तशी नाही आहे. अष्टम स्थान म्हणजे झोप, मृत्यू हे आपण म्हणतोय. मेडिकल सायन्स प्रमाणे वेगळा भाग आला आणि तुमच्या कुंडली रिडिंग प्रमाणे भाग वेगळा आला. हा भाग ज्या वेळेला मिनेचा शुक्र ज्या वेळेला अष्टम स्थानामध्ये 29.50 वरती असेल, हा योग किती वेळा येईल? वर्षातून एक वेळा येईल आणि तोही येईलच हे सांगता येत नाही. ही पहिली गोष्ट. म्हणजे 29.50 वरती जर तो शुक्र असेल तर त्या व्यक्तीला गुप्तधन मिळेल, म्हणजे कुठेतरी प्रॉपर्टी मिळेल, कुठेतरी चांगला धन मिळण्याचा योग येईल. हा त्यातला योग झाला. म्हणजे अष्टम स्थान हे धनस्थान बघण्याचं स्थान नव्हे, हे लक्षात ठेवा. एक योगासाठी तुम्ही त्याला सगळ्यालाच हे करू नका. उदाहरणार्थ दुसरं तुम्हाला देतो. आम्ही राशीला एका बदनाम करून टाकलं. एका राशीला बदनाम करून टाकलं. कुठली रास? मिथुन रास. मिथुन राशीची माणसं चंचल असतात असं आपण म्हटलं. पण ती मिथुन राशीची माणसं चंचल कुठं असतात? चंचल असण्याचा योग आहे. चंचल असण्याचा योग आहे, नाही असं नाही. पण तो कुठं? जर का तुमचा तो योग या मिथुन राशीमध्ये चंद्र कुठं पाहिजे? तुमचा आद्रा नक्षत्रात पाहिजे. कुठं पाहिजे? आद्रा नक्षत्रात पाहिजे. आणि आद्रा नक्षत्रात पुनर्वसू नक्षत्रात पाहिजे आणि तो सुद्धा 21.30 वरती पाहिजे. आणि त्यावेळेला तो कॅनोपस म्हणजे अगस्ती या स्थिर तारेशी कनेक्ट होतो. त्यावेळेला तो जातक चंचल होतो. मी परत सांगतो. मिथुन लग्न म्हणजे मिथुनमध्ये ज्या वेळेला चंद्र 21.30 वरती असेल पुनर्वसू नक्षत्रामध्ये, त्यावेळेला तो कॅनोपस या स्थिर तारेशी कनेक्टेड असतो. कॅनोपस म्हणजे अगस्ती तारा. त्यावेळेला तो जातक अस्थिर असतो, तो हे होतो. मग हे का होतंय याच्या मागचंही आपल्याला गणित माहित पाहिजे. कारण आपल्या पृथ्वीवरती असलेल्या पाण्याचा जो रंग आहे तो रंग बदलण्याचं काम हा अगस्ती स्थिर तारा करतो. आणि त्याचं किरण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? तर 300 वर्ष लागतात. 300 वर्षापूर्वी निघालेलं किरण आज तुमच्या पृथ्वीवरती पोहोचतंय आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा रंग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसतो. आणि ज्या वेळेला हा चंद्र
त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये पुनर्वसू नक्षत्रामध्ये 21.30 वरती असतोय, त्यावेळेला तो माणूस कडे अस्थिर असतोय. म्हणजे संपूर्ण मिथुन रास ही अस्थिर आहे किंवा चंचल आहे हे म्हणायची गरज नाही. खूप गोष्टी जे आहेत त्या सरसकट असं म्हटलेलं आहे, आणि सरसकट मी म्हणत नाही. नंतर विषकन्या योग आहे. विषकन्या योगाचे वेगवेगळे म्हणजे अर्थाने झाले, वेगवेगळे परिणाम झाले, आणि वेगवेगळे परिणाम होत असते वेळी त्याचे रिझल्ट्सही आपल्याला वेगवेगळे येणार आहेत. एखाद्या मुलीच्या किंवा एखाद्या मुलाच्या, आपण दोन्ही घ्यायचं आहे, मी आता एक म्हणत जातो, जर का त्याच्यामध्ये मुलगा होण्याचा योग नसेल तर ती काय जोडपं काय झालं, निर्वंश झालं. म्हणजे तो देखील एक योगच झाला. समजा एखाद्या मुलीच्या पत्रिकेत किंवा मुलाच्या पत्रिकेमध्ये आर्थिक लॉस होण्याचा योग असेल तर तोही विषकन्या योगच झाला. एखाद्या जातकाच्या पत्रिकेमध्ये घर न मिळण्याचा योग असेल, मग समजा मुलीच्या पत्रिकेत घर न मिळण्याचा योग आहे, मुलाकडे पण लग्नाच्या पूर्वीकडे चांगलं घर आहे, सगळं आहे, पण लग्नानंतर त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये जो घर जाण्याचा योग आहे तो जाण्याचा योगामुळं त्या मुलाचं घर जातंय आणि तो मुलगा बिनघराचा होतोय. मग हा योग काय झाला, हा देखील योग विषकन्या योगच झाला, विषपुत्र योगच झाला. म्हणजे तुम्ही हा जो कोणी भाग बघायला आलाय, हा भाग बऱ्याच प्रकारानं तुम्हाला तो त्याचा विचार केला पाहिजे. एकाच प्रकारे तुम्हाला विचार करून चालणार नाही. आणि इतकीच नक्षत्र आहेत हे म्हणून तुम्हाला चालणार नाही. मूळ नक्षत्राचा मंगळ हा वैवाहिक जीवनामध्ये वादळ आणतो. मग तो का आणतो, मूळ नक्षत्रामध्ये आहे, मग मूळ नक्षत्रामध्ये आहे तर तो तिथं त्या अर्भिकेमधनं जातोय, आणि त्यावेळेला त्याचा मंगळाचा परिणाम त्या नवरा बायकोवरती होतोय, आणि तो कशावरती होतोय, त्यांच्या वैवाहिक जीवनावरती होतोय. म्हणून त्यांचं मॅरेज लाईफ चांगलं जात नाही. कोणीही चांगला नाहीये आणि कोणीही वाईट नाहीये, हे गणित पहिला लक्षात घ्या. तोच मूळ नक्षत्राचा मंगळ जर अष्टमात असेल, मूळ नक्षत्राचा मंगळ जर अष्टमात असेल तर त्याचे परिणाम तुम्हाला वेगळे दिसणार आहेत, आणि तोच मंगळ जर तुमचा सप्तमात असेल तर त्याचे परिणाम वेगळे दिसणार आहेत. ही गणित आहे. मग ह्या गणिताचा तुम्हाला विचार पहिल्यांदा केला पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. मूळ नक्षत्राचा मंगळ जर पंचमात असेल, म्हणजे सिंह लग्न आलं, अशा व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये त्या मूळ नक्षत्राच्या मंगळाचे परिणाम कशावर दिसतील, तर ते संततीवर दिसतील, त्याच्या संततीवर दिसतील. तोच प्रकार जर मूळ नक्षत्र जर समजा दशमात असेल तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे परिणाम वेगळे दिसणार आहेत. मग त्यावेळेला मीन लग्न येणार आहे, त्याचे परिणाम संतती न होण्यावर दिसतील. मूळ नक्षत्र तुमचं जे 11व्या ठिकाणी आहे, म्हणजे कुंभ लग्न दिसेल. मूळ नक्षत्राचा मंगळ कुठं आहे, 11व्या ठिकाणी आहे. त्यावेळेला त्याचे परिणाम तुम्हाला त्याच्या सेक्शुअल लाईफ वरती दिसतील, बरोबर. मग आता आम्ही उच्चेचा शुक्र म्हटला, मगाशी मी उदाहरण दिलं उच्चेचा शुक्र. मग उच्चेचा शुक्र हा समजा जर का तुमचा पंचमात आला तर अशी व्यक्ती ही बलात्कारी होते. आता प्रत्येक व्यक्ती बलात्कारी हे गणित काही जमत नाहीये. मग हे गणित कसं बसवायचं याचाही विचार केला पाहिजे. बलात्कार करणे हा शब्द इथं न वापरता आपण त्याला काय केलं पाहिजे, अटॅक करणे.
माणसाच्या वागण्याच्या ज्या टेंडन्सीज आहेत त्या टेंडन्सीज मधली एक टेंडन्सीज आहे की अटॅक करणे. आणि ही अटॅक करण्याची म्हणजे पद्धत ही मीनेचा शुक्र हा पंचमात असल्यानंतर होते. मग ही का होते? तर वेहेश पंचमात आहे, सप्तमेश पंचमात आहे आणि हा शुक्र मीनेचा उच्चेचा शुक्र म्हणजे कसा आहे, जो शुक्र दोन्ही पद्धतीनं आहे. दोन्ही पद्धतीनं ज्या व्यक्तीला सेक्शुअल लाईफ मिळतं आणि ज्या व्यक्तीला सेक्शुअल लाईफ मिळत नाही. जगामधले तुम्ही जर कोणी रेपिस्ट बघितला तर तुम्हाला मीनेचा शुक्र पंचमात दिसेल. हे लक्षात घ्या. मग ही ॲबनॉर्मॅलिटी आली. मग ही ॲबनॉर्मॅलिटी काय येते, कशासाठी येते, याचा आपल्याला विचार केला पाहिजे. आता आपण मगाशी मी म्हणतो तुम्हाला की मीनेचा शुक्र अष्टमात आला 29.50 तर त्याला धन लाभ होतो. इतर वेळेला धन लाभ होत नाही. म्हणून अष्टम स्थान हे धनाचं स्थान हे म्हणणं चुकीचं झालं. आम्ही काही ठोकळ नियम करतोय आणि हे ठोकळ नियम इथं म्हणजे कुठंच पचनी पडत नाहीत. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं गणित आहे. प्रत्येक पत्रिका ही वेगळी आहे. त्या पत्रिकेतले ग्रहमान हे वेगळे आहेत आणि हे ग्रहमानाची सिच्युएशन कशी आहे, ती कुठल्या नक्षत्राला लागणे अटॅच आहे, कुठल्या स्थिर ताऱ्याला अटॅच आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला लागणे काय होणार आहे, ते इफेक्ट तुम्हाला दिसणार आहेत, त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहेत. आता आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये आम्ही विचार म्हणतोय जनरली असं असं दाताचा म्हणतोय, पंचमातला शनी हा त्याला मुलगा देतोच. बरोबर आहे, पंचमातला शनी त्याला मुलगा देतो, पण हाच नियम जर आम्ही पकडला तर त्याला दुसरा एक दुसरी बाजू बघणं गरजेचं आला. पंचमातला शनी त्याला मुलगा जरी दिला तरी त्याला लेट संतती देतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला सेक्शुअल लाईफ देत नाही. म्हणजे हा काय झाला योग, तुमच्या पत्रिकेतल्या त्या ग्रहमानाचा योग झाला. समजा उलटी आम्ही जर पंचमातनं 11व्या ठिकाणी शनी घेतला तर त्याला सेक्शुअल लाईफ चांगलं मिळतंय, पण त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मुलांची कधीही प्रगती होत नाही. म्हणजे इथं शनी त्या जातकाला सुख दिला पण त्याच्या मुलांना मात्र सुख देत नाही. हा देखील एक कन्या विषपुत्राचा योग झाला. म्हणजे बाबाच्या पत्रिकेमध्ये शनी आहे, त्याला व्यवस्थित सुख मिळालं पण त्या मुलांना तो हयात आहे तोपर्यंत मुलांना मिळत नाही. या एपिसोडमध्येच मी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो. राहू आणि केतू यांच्यातून कुठल्या प्रकारचा विषकन्या किंवा विषपुत्र योग होतो, तर फक्त म्हणजे अमावास्येला किंवा पौर्णिमेला. म्हणजे चंद्र राहू म्हणजे रवी केतू म्हणजे ग्रहण असलेला जो भाग आहे त्याच वेळेला या राहूचा आणि केतूचा परिणाम होतो. तो परिणाम कोणावर होतोय, चंद्रावर आणि रवीवर. म्हणून तुम्ही गुरु केतू झाला, गुरु राहू झाला, मग तो चांडाळ योग झाला, मंगळ राहू झाला, बिलकुल त्याचे परिणाम होत नाहीत. ही पहिली गोष्ट. मी माझ्या कित्येक एपिसोडमधनं मी बोलतोय, माझ्या पुस्तकात मी बोललोय की राहू आणि केतूचा परिणाम फक्त आणि फक्त चंद्र आणि रवी याच्यावरतीच होतो, इतर कुठल्याही ग्रहावरती होत नाही. कारण राहू आणि केतूची निर्मितीच मुळात कशासाठी केली आहे, ग्रहण काल ओळखण्यासाठी केली आहे आणि त्याचा परिणाम तिथंच होतोय. विषकन्या का विषपुत्र योग फक्त तेवढ्याच ग्रहमानातून येतो हे म्हणणं साफ चुकीचं आहे.
रोज पडणाऱ्या 12 लग्नाला सगळ्या लग्नाला म्हणजे ती सिच्युएशन येत नाही. वेगवेगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन येतात. उदाहरण सांगतो, दशमामधला शनी आहे, कुठल्याही नक्षत्राचा, कुठलाही वक्री मार्गी कुठलाही, तो व्यक्ती टॉप लेवलला जातो, त्याच्या आयुष्यामध्ये तो टॉप लेवलला जातो, हे सगळं बरोबर आहे. पण त्या व्यक्तीला घरचं सुख मिळत नाही, बायकोचं सुख मिळत नाही. मग हा देखील एक त्याच्या आयुष्यामधला तो ड्रॉबॅकच झाला. म्हणजे तुम्हाला म्हणजे एक गोष्ट वरती दिली आहे आणि एक गोष्ट तुम्हाला डाऊन दिली आहे. आणि ही सिच्युएशन प्रत्येक ग्रहमानाप्रमाणे वेगवेगळे येत असते. त्यामुळं असं म्हणू नका की हा इतक्याच नक्षत्रामध्ये आहे, इतक्याच दिवसामध्ये आहे आणि इतक्याच ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळं विषकन्या योगाचा विचार करत असतेवेळी मी माझ्या पुस्तकामध्ये खूप योग दिलेत, पण त्याच्याही पेक्षा कित्येक हजार पट हे योग जास्त आहेत. त्यामुळं या विषकन्या योगाचा अगदी परिपूर्ण विचार करून त्याचे उत्तर द्यायची, त्याची म्हणजे कशा पद्धतीनं ती सिच्युएशन आहे, ते कशावर परिणाम करणार, संततीवर करणार, आर्थिक करणार, घरावर करणार, तब्येतीवर करणार, किंवा त्यांना सेक्शुअल लाईफ मिळणार आहे, न मिळणार आहे, या सगळ्या गोष्टीवरती तो भागवणार. तुम्हाला ह्या विषकन्यामध्ये किंवा विषपुरुष ह्याच्यामध्ये योगामध्ये तुम्हाला वेगवेगळी कारणं आणि वेगवेगळे टाईप्स असे हजारो करता येणार आहेत. म्हणजे तो जातक मेलाच पाहिजे असा काही नियम नाही. एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये तो त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्या मुलीच्या आयुष्यामध्ये एखादा पुरुष आल्यानंतर तो अपंग होणार असेल तर तो फिजिकली अपंग होईल. मग तो कसाही होईल, हातपाय तुटल्यामुळे होईल, नाहीतर डोकं फिरल्यामुळे होईल. म्हणजे त्याचा नाही म्हणजे तो फिजिकली परिणाम झाला, पण तो मृत्यू आला नाही. पण हा देखील योग एक कन्येचा विषपुत्रा योगच झाला. आज आपण समाजामध्ये या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी बघतोय, हे लक्षात घ्या. सगळेजण पैसे कधी करालेत काय, आणि हे पैसे कधी करत असतेवेळी कोण स्वामींची मदत घेतोय, कोणाला स्वामींचा साक्षात्कार होतोय, कोणाला दुसऱ्याकडे कुठल्या तरी यांचा होतोय, काहीतरी आशीर्वाद मिळतोय. प्रत्येक जण प्रत्येकाच्या कष्टाप्रमाणे अभ्यास करतोय. एका दिवसामध्ये हे म्हणजे हे तप संपणार नव्हे. कोणाला तरी काहीतरी साक्षात्कार झाला म्हणजे तो आशीर्वाद त्यानं आशीर्वाद द्यावा अशी सिच्युएशन नाहीये. हे जे अवलिये आहेत, हे अवलिये नाही तसे चमत्कार करत नाहीत. आम्ही मात्र पैसे घेऊन चमत्कार करतोय असं आम्ही म्हणतोय. मी तुमच्याकडे काम करतोय, मी तुमचं काम करू शकत नाही. तुमच्या पत्रिकेतल्या योगाची सिच्युएशन आहे ती सांगू शकतोय. त्याच्यावरती जे उपाय आहेत ते तुमचे दैवी असतात, पितरांचे असतात, सगळे असतात. आणि ते जर झाले तर तुम्हाला रिझल्ट येतो, आणि तो सुद्धा जर तर मध्ये येतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विषकन्या योग किंवा विषपुत्र योग हे शेकडो नव्हे लाखो प्रकारचे आहेत. प्रत्येक दिवशी तो होत असतोय आणि त्याचे परिणाम वेगवेगळे होत असतात. त्यामुळं इतका सोपा तुम्ही तो विषकन्या योग आहे हे समजू नका. जय श्री गुरुदेव.